हॅलो अँड वेलकम टू एंट्रन्स. सो आज आपण बघणार आहोत की प्री मार्केट सेटअप कसा करायचा. आता प्री मार्केट सेटअप म्हणजे काय? 9:15च्या आधी केलेल्या सेटअप म्हणजे ट्रेडिंग मध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतात ट्रेड नीड एक्झिक्यूट होण्यासाठी किंवा ट्रेडिंगच्या कंटेक्स्ट बरोबर येण्यासाठी त्याला प्री मार्केट सेटअप असं म्हणतो. आता बेसिक प्री मार्केट सेटअप मध्ये काय काय बघायला लागेल? पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी बघायची असते ते की फॉरेन मार्केटचं काय. फॉर एक्झाम्पल आता युएस मार्केट्स मला थोडीशी निगेटिव्ह दिसतात. सिमिलरली सर का आपण बघितलं की गिफ्ट निफ्टी माझ्यासाठी फॉरेन मार्केट्सपेक्षा थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे. टेक्निकली ह्याच्यावरती सगळे फॉरेनर्सच ट्रेड करतात, इंडियन्स ट्रेड करत नाही गिफ्ट निफ्टीवर. पण तिथे आपल्याला ऑब्झर्व करता येतं की गिफ्ट निफ्टी आजच्या दिवशीसाठी तरी गॅप अप ओपन झाला आणि त्यांनी तो गॅप अप मेंटेन केला. गॅप अप होण्यापेक्षा तो गॅप अप मेंटेन करणं कधी जास्त इम्पॉर्टंट असतं. असं का? समजा तो गॅप अप झाला आणि लगेच पुढची कॅन्डल खाली गेली इथे आणि परत त्याच रेंजमध्ये राहिला जी कालची रेंज, तर त्या गॅपअपला जास्त काय व्हॅल्यू नाही. पण जेव्हा गॅपअप असा मेंटेन केला जातो तेव्हा हे जास्त लाईकली असतं की इंडियन मार्केट म्हणजेच काय निफ्टी पण गॅपअप ओपन करेल आणि तो गॅपअप मेंटेन करेल. आपण परत निफ्टीवरती सेकंड, आता आपण ग्लोबल मार्केट्स बघितली, कळलं ते पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. ग्लोबल न्यूज काय? आता ग्लोबल न्यूज आणि लोकल न्यूज किंवा डोमेस्टिक न्यूज याच्यात फरक आहे. डोमेस्टिक न्यूज आपल्या मार्केटला जास्त अफेक्ट करतात ग्लोबल न्यूज पेक्षा बरेच वेळ. ठीक आहे. अगदीच खूप वाईट ग्लोबल न्यूज असेल काहीतरी, फॉर एक्झाम्पल न्यूज आली की युएसने आपल्या ट्रेजरी बॉन्ड्सवर डिफॉल्ट केलं, इंडियन मार्केट क्रॅश करेल. मग इंडियन मार्केटमध्ये कितीही पॉझिटिव्ह न्यूज असेल तरी युएस आपल्या लोन्सवरती डिफॉल्ट करते अशी न्यूज आल्यानंतर इंडियन मार्केट क्रॅश करणार. पण सेम न्यूज असते की फॉर एक्झाम्पल इंडियन रिझल्ट चांगले लागले, ट्रम्पने एका व्हेनेझुएलावर फॉर एक्झाम्पल टॅरिफ वाढवले किंवा व्हेनेझुएलाला सँक्शन केलं, तर ऑब्व्हियसली इंडियन न्यूजचं जास्त अफेक्ट होणार आहे आपल्या मार्केटवर. पण तरी पण ग्लोबल न्यूज बघणं इम्पॉर्टंट असतं. आजच्या फॉर एक्झाम्पल ग्लोबल न्यूज होत्या की ट्रम्पने युरोपवरती वरती टॅरिफ लावलेले, आणि सेकंड न्यूज होती की ट्रम्पने लावलेले टॅरिफ ट्रम्पने स्वतः म्हणाला की आम्ही थोडे जास्त लेट लावू. ते 1 जून पासून लागणार होते, ते अजून थोडं पुढे टाकले, म्हणजे 1 जुलै पासून लागतील की असं माहिती नाही. आता पहिली न्यूज ऑब्व्हियसली वाईट न्यूज आहे, पण ती कोणासाठी वाईट न्यूज आहे? युरोपियन युनियनसाठी वाईट न्यूज. टॅरिफच्या पहिल्या न्यूजवरती जेव्हा जितकं मार्केट पडलेलं तसं पुन्हा होणार. रिझन काय? कारण ते ऑब्व्हियसली झालं, ट्रम्प इंडिया बाबतीत त्याची पोझिशन काय ते क्लिअर झालं, सो इंडियन मार्केट स्टेबल झालं. आणि सेकंड न्यूज, वाईट न्यूज नंतर थोडीशी पॉझिटिव्ह पण वाईट न्यूज होती, राईट? की मी टॅरिफ लावतोय पण थोडे लेट लावतो. सो त्या न्यूजचा इंडियन मार्केटवर जास्त काही फरक पडण्याचा संबंध नाही असं मला वाटतं. सेम न्यूज दुसरा माणूस ऐकून म्हणू शकतो की नाही यार इंडियन मार्केट क्रॅश करेल, तो त्याचा चॉईस आहे, तर तो तुमचाही चॉईस आहे. तुम्हाला स्वतःहून डिसाईड करायचं असतं या न्यूजचं महत्व किती. सेकंड न्यूज काय होते की डोमेस्टिक न्यूज होती नाही की आरबीआय गव्हर्नमेंटला पैसे ट्रान्सफर करणारे, जो सरप्लस आरबीआय कडे होता तो डिव्हिडंड फॉर एक्झाम्पल, ती आता पॉझिटिव्ह न्यूज आहे. पण माझ्यासाठी ती पण पॉझिटिव्ह न्यूज एवढी काही इम्पॉर्टंट नाही, कारण गव्हर्नमेंटला पैसे मिळत आहेत, राईट? निफ्टी फिफ्टी मध्ये गव्हर्नमेंट नाही, निफ्टी फिफ्टी वरती गव्हर्नमेंट पैसे जास्त खर्च करत सुद्धा. सो माझ्यासाठी मार्केट न्यूज न्यूट्रल होत्या. सो माझा कंटेक्स्ट काय होता मार्केटसाठी, की मार्केट गॅप अप ओपन करेल आणि मार्केट त्या रेंजमध्ये राहील जे साधारण चालू. आता हे कळल्यानंतर, एवढ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर 9ला मार्केट ओपन होतं, करेक्ट? आणि आपल्याला एक ओपन मिळतो 9:07 पर्यंत. 9:08 ते 9:15 एक बफर पिरियड असतो आपल्यासाठी. 9:07 पासूनच बफर पिरियड असतो असं पण टेक्निकली 9:07 ते 9:08 काही गोष्टी होत असतात, पण ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट. त्या बफर पिरियडमध्ये आपल्याला ऑप्शन्स ऍड करून घेणं इम्पॉर्टंट असतं. आता कसे ऑप्शन ऍड करायचे? मला आवडतं 2 आउट ऑफ मनी ऑप्शन आणि 1 इन द मनी ऑप्शन ऍड करायचं. फॉर एक्झाम्पल आता आजच्या दिवशी मार्केट किती 919ला ओपन झालं, मी 850 फूट पासून सुरू करेन. 850 फूट का? पहिल्यांदा 900चा फूट पहिला आउट ऑफ मनी, नंतर 850चा सेकंड आउट ऑफ मनी, राईट? सो किती 24, 850चा पहिला मी फूट ऍड करेन. पाहिजे उलटीकडनं सुरुवात करायची, हे पण इम्पॉर्टंट आहे. 850चा मी आधी ऍड करतोय, त्याचं रिझन करेन. मग 900चा कॉल आणि पुट. कॉल आणि पुट का? पुट तेव्हाच फर्स्ट आउट ऑफ मनी असलं आणि कॉल फर्स्ट इन द मनी असलं, राईट? त्याच्यानंतर 950चे कॉल आणि पुट. वन सेकंड, या केसमध्ये पुट इन द मनी आणि कॉल आउट ऑफ मनी, आणि मग 25,000, राईट? तेव्हा मी फक्त कॉल ऍड करणार आहे त्याचा, आणि 25,050चा कॉल.
आता इथे तुम्ही कळलं असेल की एक कॉल जास्तीचा ऍड केला. टेक्निकली इथे सेकंड ओटीएम दिसतंय, पण 9 वाजता तो थर्ड आउट ऑफ मनी दिसला असता. असं मी का केलं, कारण माझा कंटेक्स्ट पॉझिटिव्ह, राईट. मला वाटते मार्केट लगेच वरती जाणं. सो मार्केट वरती गेल्यानंतर मला ऍट द मनी बाय करता यायला पाहिजे, की आउट ऑफ मनी बाय करता यायला पाहिजे, डिपेंडिंग आपण की ते कसे रिॲक्ट करतात. त्याच्यासाठी पहिला मी तो एक जास्तीचा ऍड केला. आता मी का म्हणालो उलटीकडनं ऍड केले करणं बेटर असतं. इथे मला लगेच सगळे लाईनीत दिसले, राईट. 850, 900, 950, 25,000, 25,000 पन्नास, असे विस्कटलेले नाहीये. फॉर एक्झाम्पल हे असं काहीतरी विचित्र दिसत नव्हतं कुठचाही कुठेही. तसे मी सांगितल्याप्रमाणे ऍड केल्यानंतर कसे ते लाईनीत नीट आलं. हे मॅनेजमेंटची गोष्ट आहे फक्त. जर का तुम्हाला विचित्र बघायला आवडत असेल तर तुम्ही तसंही ऍड करू शकता, कोणी काही म्हणणार नाही. मला तरी असं आवडतं. अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, 9:07 ते 9:08 मध्ये बघा, हे ऍड करायला 2 मिनिटं लागतील, म्हणजे ती गोष्ट म्हणजे की ओवाय काय म्हणतात. फॉर एक्झाम्पल ओवाय मध्ये आपल्याला इथे दिसलं असतं, त्यासाठी इथे मी दाखवतोय. ह्यावेळी चेंज नाही बघायचं, चेंजकडे लक्ष पण नाही द्यायचं. सकाळी नॉर्मल वेळ बघायचं. तिथे काय दिसतं आपल्याला, की 800 आणि 2500 ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल येतात, राईट. सगळ्यात मोठे 25,000 सगळ्यात मोठे मी सोडून देतो, त्याच्यावरती की आजूबाजूलाच मार्केट ओपन होणार आहे असं मला वाटतं. पण त्याच्या नंतरचे सगळ्यात मोठ्या कॅन्डल्स ते होत्या, सगळ्यात हेवी ओवायस ते होते. फॉर एक्झाम्पल इथे पुटचा किती 64 लाखचा होता, आणि कॉलचा साधारण 50 लाख 60 लाखचा होता. सो त्या माझ्या एक रफ सपोर्ट आणि रेसिस्टन्सच्या लेवल. सिमिलरली कालचा क्लोज आणि कालचा ओपन किंवा कालचा हाय, ह्या तीन गोष्टी. आता कालचा ओपन माझ्यासाठी रिलेव्हंट नाही, जो खूप खाली होता, right? इथे होता. पण कालचा क्लोज माझ्यासाठी आणि कालचे हाय माझ्यासाठी रिलेव्हंट. आता ते रिलेव्हन्सी कशी आज दिसली ते बघूया. कालचे हाय जिथे होते तिथे आजचा लो पण आहे, दिसते. हे कालचे हायच होते आणि तिथेच आजचा लो पण आहे. त्यामुळे त्या लाईन्स पण ड्रॉ करून घेणं इम्पॉर्टंट असतं. आता त्याच्यावरती कुठे मार्केट समजा गेलं असेल, तर ते कुठपर्यंत गेलं. फॉर एक्झाम्पल इथे थोडंसं वरती गेलं, आता ही चेंज केलेलं आहे. त्या 100 पर्यंत साधारण मार्केट गेलं. ती एक साधारण सपोर्टची लाईन, रेजिस्टन्सची लाईन ऍड करून मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या 9:15च्या आधी व्हायला पाहिजेत. अजून काही गोष्टी आहेत ज्या कॉम्प्लिकेटेड, RSI कसा आहे, नंतर MACD मध्ये काय होऊ शकतं, अजून काही कॅल्क्युलेशन्स, पण ते आपण ऍडव्हान्स मध्ये थोडं पुढे बघू. बेसिक साठी एवढ्या गोष्टी तुमच्या होणं खूप गरजेचं आहे, ट्रेड नीट करायचा असेल तर. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. ज्यांना हे व्हिडिओ आवडतात तुम्ही प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.